जय श्रीराम. तुम्हाला माहिती आहे का, आजही पृथ्वीवर असे एक देव आहेत जे अजूनही जिवंत आहेत, जे संकटात आपल्या भक्तांची मदत करतात, जे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. होय, ते म्हणजे बजरंगबली, हनुमान. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमानजींची संपूर्ण कथा, जन्मापासून ते रामभक्तीपर्यंत, आणि त्यांची अशी रहस्ये जी तुम्हाला आजवर कोणी सांगितली नाहीत. हनुमानजींचा जन्म माता अंजनी आणि केसरी यांच्या घरी झाला. त्यांना वायुपुत्र असंही म्हणतात, कारण वायुदेवांचा आशीर्वाद त्यांच्यावर होता. लहानपणी ते खूप खट्याळ होते, पण त्यांची शक्ती अफाट होती. एकदा त्यांनी आकाशात चमकणारा सूर्य पाहिला आणि त्याला फळ समजून गिळण्यासाठी उडी मारली. संपूर्ण विश्व हादरलं, देव घाबरले. तेव्हा इंद्रदेवांनी वज्राने प्रहार केला. हनुमानजी खाली पडले आणि वायुदेव रागावले. त्यांनी वारा थांबवला. संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा सर्व देवांनी मिळून हनुमानजींना अनेक वरदान दिले. अमरत्व, शक्ती, वेग, बुद्धी आणि अजिंक्यत्व. इतकी शक्ती मिळाल्यावर हनुमानजी कधीकधी खोड्या काढू लागले. म्हणून काही ऋषींनी श्राप दिला की तू तुझी शक्ती विसरशील जोपर्यंत कोणी तुला तिची आठवण करून देणार नाही. आणि याच कारणामुळे इतका शक्तिशाली असतानाही हनुमानजी साधेपणाने जीवन जगत होते. एक दिवस त्यांच्या आयुष्यात आले प्रभू श्रीराम. हनुमानजींनी पहिल्याच भेटीत श्रीरामांना ओळखलं आणि त्यांच्या सेवेत स्वतःला अर्पण केलं. जेव्हा माता सीतेचं रावणाने अपहरण केलं, तेव्हा हनुमानजींनी समुद्र पार केला. लंकेत जाऊन सीतेला शोधलं आणि रावणाच्या लंकेला आग लावली. तो एक क्षण होता जेव्हा जगाला कळलं की हनुमानजींची खरी शक्ती काय आहे. लक्ष्मण शुद्ध पडले होते. संपूर्ण सैन्य निराश झालं होतं. तेव्हा हनुमानजींना सांगितलं गेलं, संजीवनी बूटी आण. पण ओळख पटली नाही. म्हणून त्यांनी काय केलं माहितीये? संपूर्ण पर्वत उचलून आणला. हीच त्यांची ताकद आणि हीच त्यांची भक्ती. असं म्हणतात, हनुमानजी अजूनही जिवंत आहेत. जिथे जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे तिथे हनुमानजी उपस्थित असतात. ते अजूनही आपल्या भक्तांची मदत करतात. फक्त श्रद्धा खरी असायला हवी. हनुमानजी आपल्याला शिकवतात, कितीही शक्ती असली तरी नम्र रहा. संकट आलं तरी घाबरू नका. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं की खरी शक्ती ही भक्तीत असते. जय हनुमान जयंतीचा या पवित्र दिवशी जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात शक्ती, धैर्य आणि यश हवं असेल तर एकदा मनापासून म्हणा, जय बजरंगबली. तुमची प्रत्येक अडचण दूर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हनुमान.